काय सांगाल नसीब साहेब, आज या ठिकाणी एक मीटिंग भरवण्यात आलेली आहे, खूप आनंदाचं वातावरण दिसतंय, काय कारण आहे नेमकं? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत आधार प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक दहीहंडी उत्सव 2024 आणि याच्या पूर्वतयारीसाठी आज शहर प्रमुख प्रशांत सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथे एक दहीहंडीची पूर्वतयारी म्हणून एक बैठक आयोजित केली आणि या बैठकीमध्ये गेल्या वर्षी झालेला दहीहंडीचा कार्यक्रम आणि तो कार्यक्रम एवढ्या उत्साहात जोशात झाला, त्याच पद्धतीने सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुद्धा यावर्षी तेव्हा त्यापेक्षा जास्त उत्साहात आणि धूमधडाक्यात आपण कार्यक्रम करायचा त्याची पूर्वतयारी म्हणून आज इथे सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना बोलावून आवर्जून त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. कार्यक्रमाचं स्वरूप काय असेल, कार्यक्रमाची कशा पद्धतीची मांडणी असेल, कशी ठेवण असेल, त्या पद्धतीचा आज इथे सर्व पदाधिकाऱ्यांसमोर बसून विचार विनिमय झाला आणि कार्यकर्त्यांना त्याबद्दल संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन केलेलं आहे. काय सांगाल सावंत साहेब, आज कार्यालयामध्ये शाखेमध्ये आज मोठ्या प्रमाणात मीटिंग घेण्यात आलेली आहे, काय कारण आहे, काय सांगाल? नमस्कार. सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रणित आधार प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव 2024 याची पूर्वतयारी कशी असावी या संदर्भात आमचे मार्गदर्शक सन्माननीय मेसे साहेब, त्याचबरोबर युवा सेनेचे सचिव श्रेयस हडकर, शाखा प्रमुख नरेंद्र उपरकर जोशी, विभाग प्रमुख आमचे मार्गदर्शक कुकरेदादा, सिद्धेश, नंतर सगळेच आमचे पप्पू आहेत, नंतर उर्वरित सर्वच पदाधिकारी इथे उपस्थित होते. आणि गेल्या वर्षी तो 2023ला जो कार्यक्रम झाला तो असा अवाढव्य कार्यक्रम झाला आणि लोकांची उत्सुकता वाढलेली असेल, कारण गेल्या वर्षी जो कार्यक्रम झाला त्याच्यापेक्षा काहीतरी आधार प्रतिष्ठान वेगळं करण्याचा प्रयत्न करेल म्हणून सर्व कार्यकर्त्यांच्या विचाराने अध्यक्ष हा नाममात्र असतो, पण सर्व कार्यकर्ते एकत्र आल्याशिवाय आणि त्यांनी जबाबदारी घेतल्याशिवाय कुठलाच कार्यक्रम पूर्ण होत नाही. म्हणून सर्व कार्यकर्त्यांच्या विचाराने आपण सर्वांनी एकत्र बोलून 2024ची तयारी कशी करावी या संदर्भात ही बैठक होती. आणि स्वरूप असं सांगेन की येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत हे कोकणातील खालूभाज्या, आज तुम्ही कोकणात गेलात, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेलात तर तुम्हाला अबू खालूभाज्या तुफान म्हणून सुप्रसिद्ध असं खालूभाज्या आहे, त्याला आपण आमंत्रित केलेली आहे आणि तो येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत करणार आहे. ऑर्केस्ट्रा असणार आहे, मराठी हिंदी गाणी असणार आहेत. गेल्या वर्षी आपल्याकडे 35 गोविंदा पथक आले, यावर्षी अजून 5 ते 10 गोविंदा पथक वाढतील. गेल्या वर्षी आपली प्राईज होती 66,000, यावर्षी आपण 99,999 म्हणजे 1 रुपया कमी आपण 1 लाखावरती गेलेलो आहोत. आणि अजून एक असेल की क्राऊडचा विचार करता आपण सर्व कार्यकर्त्यांनी विचार केला की आपल्याला खूप मोठी स्क्रीन लावावी लागणार आहे, कारण हा कार्यक्रम आपलं लाईव्ह स्क्रीनवरती दाखवणार आहोत. तर यूट्यूब चॅनल सुद्धा असणार आहे. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला आम्ही VIP जी व्हॅन ठेवलेली आहे त्या व्हॅनमध्ये बसवून त्यांना आदर सत्कार करणं असा वेगळा कार्यक्रम आहे. विभागातील सर्वच माझ्या आज प्रभाग हायवेतील सर्व सोसायटी आहेत, त्या सोसायटीचे चेअरमॅन सेक्रेटरी, विविध पक्षातील लोक आहेत, सर्व पदाधिकारी आहेत, पत्रकार आहेत, शिक्षक आहेत, वकील लोक आहेत, सर्वांनाच मी नम्रतेने विनंती करेन आणि आमंत्रण देईन की तुम्ही येणाऱ्या गोकुळाष्टमीला आवर्जून आधार प्रतिष्ठानच्या हंडीला तुम्ही उपस्थित राहाल आणि आनंद जो कसा असतो हंडीचा तो तुम्ही प्रत्यक्षात बघाल आणि प्रत्येक येणाऱ्या कार्यकर्त्याचा यथेच्छ सत्कार माझ्या कार्यकर्त्यांकडून होईल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि असा आनंद जो ठाण्या मुंबईमध्ये तुम्हाला बघायला भेटतो तो आनंद तुम्हाला काश्मीरामध्ये बघायला मिळेल याची मी ग्वाही देतो. यावर्षी जे कार्यक्रमामध्ये पक्षाचे कोणी वरिष्ठ नेते येणार आहेत? पक्षाचे वरिष्ठ नेते आता जे आमचे मीरा भाईंदरचे संपर्क प्रमुख सन्माननीय विनोदजी घोसाळकर असतील, आमचे माजी खासदार सन्माननीय राजेंद्र विचारे साहेब आहेत, त्यानंतर आमचे जिल्हा प्रमुख प्रभागाचे म्हात्रे आहेत, नंतर स्नेहलताई सकपाळ आहे, नंतर नरेश मणेरा साहेब आहेत, असे अनेक जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ते सर्व येणारच आहेत. मराठी चित्रपट सृष्टीतील आणि आपला जो मराठी हास्य जत्रेचा कार्यक्रम आहे त्याचे सगळे कलाकार बहुतेक आपल्या व्यासपीठावरती बघायला मिळतील.